नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत करिअर गायडन्स करणारे सर म्हणजेच रवींद्र के सर तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आम्ही तुम्हाला दूरदर्शन या चॅनलवर बघितले, आपल्या दर्शकांनी सुद्धा बघितले, पण आज मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की तुमचा हा जो अनुभव आहे त्यानुसार 10वी आणि 10वी नंतर जे आपण विद्यार्थ्यांना देणारे जे करिअर काउन्सिलिंग आहे ते थोडक्यात आमच्या दर्शकांना सांगा. नमस्कार मंडळी. 10वी नंतर खरं म्हणजे करिअरचं जे वाटे स्टार्ट होतात ते 10वी नंतरच होतात. अजूनही बरेच लोकांना 10वी नंतर कोणते कोर्सेस असतात किंवा त्या कोर्सेसचे कॉलेजेस कोणते असतात, त्याची ऍडमिशन कशी होते, त्या प्रवेश परीक्षा कधी असते आणि त्याला फ्युचर काय आहे, म्हणजे भारतात हायर एज्युकेशनसाठी त्या फील्डमध्ये काय स्कोप आहे, त्याला जॉब संबंधी किंवा त्याच्यात काहीतरी स्वतःचा काहीतरी करता येतं का, ह्याची खूप कमी नॉलेज आहे. आणि त्याच्यामुळे मग 10वी नंतर मग त्यांचा ऍप्टिट्यूड पण खूप लोकांना कळत नाहीये, म्हणून ते 10वी नंतर ते ऍप्टिट्यूड टेस्ट घेणं गरजेचं आहे. म्हणजे द स्टुडंट विल नो व्हॉट इज ऍप्टिट्यूड अँड देन इंटरेस्ट. कधी कधी इंटरेस्ट असतो कशात तरी, पण आपल्याला त्याचाच ऍप्टिट्यूड नसतो, मग ते तालमेल होत नाही आणि मग देन यू आर इन टू रॉंग फील्ड अँड देन मग 11वी 12वीला मग त्याला डिप्रेशन असतो, मग नाही सायन्सला नाही जमणार, मला लॉ करायचा होता पण मी चुकून सायन्स घेतला, असा करून मग 1 वर्ष 2 वर्ष पोट घालवण्यापेक्षा 10वीत असतानाच एक ऍप्टिट्यूड टेस्ट घेऊन आणि एखादा करिअर गायडन्समध्ये किती कोर्स, म्हणजे त्या मुलाला ऑलरेडी समजा ठरलेलं असेल की मला इंजिनियरच व्हायचंय, पण इंजिनियर शिवाय अजून काय फ्ील्ड्स आहे त्याचा नॉलेज ठेवण्यात काही नुकसान नाहीये. तर बुफेमध्ये आपण सगळे पदार्थ खात नाही, पण ऍटलीस्ट यू नो व्हॉट आर दे अवेलेबल इन दॅट. म्हणून ह्या स्ट्रीमचे म्हणा एज्युकेशन बद्दल 8-10 वर्षात एवढे नवीन कोर्सेस आले. कोणाचा असं माहिती असतं की आमच्या वडील ऑलरेडी इंजिनियर झाले, त्यांना इंजिनियर बद्दल खूप माहिती आहे, पण असं नाही, कारण एव्हरी इयर नवीन कोर्सेस येतात. जसं आता इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग असा एक ब्रांच आलेला आहे. सायबर सिक्युरिटीमध्ये एक संपूर्ण 4 वर्ष इंजिनिअरिंगचा ब्रांच आलेला आहे. आपल्याला मग जेवढी जास्त नॉलेज असेल देन इट इज इझी टू चूज, इझी टू सिलेक्ट अँड देन मग चूज केल्यावर मग त्याचा कसा अभ्यास करायचा किंवा त्याची ऍडमिशन कसा मिळतं. तुम्ही आता ज्याप्रमाणे बघितलं की इंजिनिअरिंग व्हायचंय असं खूप साऱ्या विद्यार्थ्यांची इच्छा असते, परंतु इंजिनिअरिंगसाठी 11वी 12वी करणं तेव्हा त्यासाठी सायन्समध्ये ऍडमिशन घेणं, फक्त सिलेबस थोडासा कठीण वाटणं, त्या खूप साऱ्या कॉमन गोष्टी आहेत. पण त्यासाठी अजून एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे, तो म्हणजे तंत्र शिक्षण आणि तंत्रनिकेतन. तर डिप्लोमा ज्याला आपण म्हणतो, तर डिप्लोमा एज्युकेशनचं महत्व तुम्ही कशा पद्धतीने सांगू शकता? जसं इंजिनिअरिंग ऍडमिशन 2 प्रकार असतात. एक तरी 12वी करून आपण इंजिनिअरिंगला जातो 4 वर्षाचा डिग्रीला किंवा डिप्लोमा करून जातो. की डिप्लोमा कोर्स ज्यांनी पूर्ण केलाय त्यांचं टेक्निकल नॉलेज जे असतं ते 10वी 12वी करून आलेल्या विद्यार्थ्यांच्या पेक्षा जास्त असतं. बरोबर. त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज असतं, त्यांना त्यांच्या जॉबची संधी असते. आणि डिप्लोमामध्ये मग ज्यांचं ऑलरेडी ठरलेलं आहे की इंजिनिअरिंगच करायचंय, मग त्यांना 10वी नंतरच समजा त्यांनी पॉलिटेक्निक घेतलं तर 3 वर्षाचा पॉलिटेक्निक खूप चांगला होतो आणि मग डिप्लोमाच्या नंतर सेकंड इयरमध्ये त्यांना डायरेक्ट ऍडमिशन मिळतो डिग्रीला. आणि ज्यांना डिप्लोमा करून काही वर्ष जॉब करायचं आहे त्यांच्यासाठी अगदी उत्तम आहे, कारण 11वी 12वी बाकीचे सब्जेक्ट पण त्यांना शिकायला लागतो. तर ह्या डिप्लोमा करून मग डिप्लोमा डिग्रीला कोणती एंट्रन्स एक्झाम नसल्यामुळे दे कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन देअर डिप्लोमा अँड ऑन द बेस ऑफ डिप्लोमा दे गेट गुड इंजिनिअरिंग कॉलेज इन डिग्री. आणि जस्ट ह्याच वर्षी असा एक मोठा चांगला बदल झालेला आहे. इतक्या वर्षात कसा होता, डिप्लोमाला ज्या ब्रांचमध्ये आपण डिप्लोमा केला त्याच ब्रांचमध्ये डिग्रीला ऍडमिशन घ्यावं लागायचं. जस्ट दिस इयर म्हणजे 2022चा जो ऍडमिशन आहे, 2021 मध्ये जे मुलं पासआउट झाले त्यांना डिप्लोमा कोणत्या ब्रांचमध्ये असून तुम्ही डिग्रीला पण कोणत्या ब्रांचमध्ये जाता येईल असा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने असा चेंज केलेले. म्हणून मग ज्यांना असा डिप्लोमा करताना त्यांना समजा हे ब्रांच एवढं काय आवडलेलं, मला दुसरी ब्रांचमध्ये जायचं, सो दॅट इज ऑल्सो स्टार्टेड जस्ट फ्रॉम दिस अकॅडमिक इयर. असं म्हणतात की आपली जर इच्छा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो आणि खूप सारे मार्ग उपलब्ध असतात. आणि त्याच्यामुळे समजा जर आपण कन्फ्यूज होत असू तर आपल्याला गरज आहे गायडन्सची, आपल्याला गरज आहे एका मार्गदर्शकाची. रवींद्र सर, तुम्ही आज आमच्या दर्शकांना एवढी व्हॅल्युएबल माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जो उपक्रम तुमच्या वेबसाईटच्या मार्फत सुरू केलाय त्याबद्दल सुद्धा आमच्या दर्शकांना थोडं सांगा. ते सगळ्या मुलांना घरी बसून संपूर्ण इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे, म्हणून मग आम्ही 5-6 वर्षापूर्वी विद्यार्थीमित्र.org असं एक वेबसाईट चालू केलंय आणि ह्याच्यात सगळं करतो, म्हणजे इव्हन केजीचं ऍडमिशन पण कसे होतात. राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये प्रत्येक जे मोठ्या ICSE CBSE स्कूलमध्ये सुद्धा जे 25% गरीब विद्यार्थ्यांना कसं ऍडमिशन मिळतो, तर फ्रॉम ज्युनियर केजी ऍडमिशन्स अंडर राईट टू एज्युकेशन ऍक्ट राईट अप टू पोस्ट डॉक्टरल कोर्सेस म्हणजे PhDच्या नंतरचे कोर्सेस बद्दल संपूर्ण माहिती आणि रोजचा रोज हा अपडेट करतो. आणि सो दॅट नो स्टुडंट विल मिस ऑन अँड ऑल्सो लास्ट डेट ऑफ एनी एंट्रन्स एक्झाम्स ऑर एनी कॉलेजच्या फॉर्म्स. खूप छान, खूप छान. तुमच्या भावी वाटचालीसाठी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि महाराष्ट्रातील जनतेने
त्यांच्या मुलांच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या करिअर संदर्भात योग्य निर्णय योग्य वेळी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमचं कार्य सुरू आहे. त्याबद्दल धन्यवाद सर. आणि आय विश यू ऑल द बेस्ट.